समजा आता फार मला वास्तुशास्त्रातलं कळत नाही, एखादे आपले बघणारे प्रेक्षक आहेत हा. किंवा त्यांना त्यांच्या घरातलंही काही फार एवढं माहिती नाही की कोणती दिशा काय वगैरे, हो तर असे कोणते सोपे सोपे उपाय ते घरात करू शकतात ज्यामुळे घरात थोडी पॉझिटिव्हिटी येईल? बघा, सगळ्यात सोपा आणि पॉझिटिव्ह उपाय म्हणजे खिडक्या दरवाजे उघडा. म्हणजे घरात जेवढी ऊर्जा आतील तेवढं तुम्हाला छान वाटेल. आता हल्ली घरं इतकी जवळ जवळ झाली आहेत की या घरातनं त्या घरात दिसतं, म्हणजे हो. उजेड येत नाही. शक्यतो अशी घरं निवडू नये. पण आता मुंबई सारख्या ठिकाणाहून तुम्ही जा कार्यक्रम बघताय तर मी काहीच करू शकत नाही, कारण घराला घर लागून असतं. मग एकच आहे की कुठेतरी टेरेस वगैरे असतं, कुठेतरी गार्डन असतं. असं नाही की तुम्हाला कोंडून ठेवलेले. त्या जेलमध्ये सुद्धा सकाळी बाहेर काढतात लोक प्रार्थनेसाठी. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही सगळ्यात पहिला सोपा उपाय सकाळी उठल्यानंतर कर्म. पहिला कर्म. कर्म म्हणजे मी प्रार्थना करेन की परमेश्वरा, यापूर्वी मी असंख्य आत्म्यांची जन्मजन्मांतरी दुखवलेल्या आत्म्यांची मी माफी मागतो आणि इथून पुढे मी कोणाला दुखावणार नाहीचा प्रयत्न करतो. आणि आजचा दिवस तू माझ्या बरोबर आहेस. जमिनीला हात लावून नमस्कार करतो, नाही का? जमिनीला आपण प्रार्थना करतो. नमस्कार करून आपल्या थोडस सूर्यप्रकाशात जावं, पाणी प्यावं आणि मग रोजच्या कर्मामध्ये सत्कर्माची सुरुवात केली की झालं. वेगळं काय करायची गरज आहे? सातत्यानं सकारात्मक विचार हा तुमच्या आयुष्याचं कल्याण करतो. हा पहिला उपाय. दुसरा उपाय काय आहे की तुमच्या घरामध्ये, जसं मी म्हटलं, उजेड पाहिजे. ठीक आहे, आता उजेड नाही तर तुमच्या घरामध्ये जर कोंदट वास येत असेल, कुबट घाण वास येत असेल, तर त्याच्यावरती पहिला मार्ग काढला पाहिजे. म्हणजे तुम्ही उदबत्ती लावा, धूप लावा, किंवा हल्ली स्प्रे मिळतात. तुम्हाला धुराचा त्रास होतोय, उदबत्त्यांमध्ये बांबू असतो, द्या सोडून. स्प्रे लावा, वेपोरायझर आहेत, खूप साऱ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या आमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. कापूर आहे, भीमसेनी कापूर आहे, खूप गोष्टी. काही नाही तर देवाची पूजा करून देवाला फुलं वा, त्या देवाच्या फुलांमधून सुगंध येतो. आता सध्या गजऱ्या तू बघते ना रोडला, तो नुसता असा घेऊन उभा राहिला तर घमघमाट येतो. मोगऱ्याचा वास कसा येतो, तो मोगरा तुमच्या डोक्याला इथं क्लिक करतो. म्हणजे प्रत्येक वासाची एक थेरपी आहे, त्याला म्हणतात अरोमा थेरपी. मग आपण उदबत्ती लावतो गुलाबाची, लावतो मोगऱ्याची, लागतो पारिजातकाची, लावतो हिनेची, लावतो गुगुळ. मग ह्यानं काय होतं की आपल्या डोक्यातली जी केंद्र आहेत ती थोडी जर्क बसतात त्यांना, आणि त्यामुळे वातावरणामध्ये शुद्धी बरोबरच उदबत्ती किंवा धूप सुद्धा गरजेचं आहे. आता मी सांगितलं उदबत्ती लावा, दिव्यातनं पण एक प्रकारची ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे तू बघ, खूप थंडी असेल ना आणि कोझी घर असेल तर तू एक तेलाचा तुपाचा दिवा लाव आणि त्या देवघरात जा, तुला असं उबदार वाटतं. किंवा हल्ली बघतो आपण की त्या तुपाच्या दिव्यामध्ये किंवा तेलाच्या दिव्यामध्ये काही अत्तर टाकलं जातं, सगळीकडे तो वास सुटतो घरामध्ये. म्हणजे ऊर्जा सुवासाने सुकेंद्रित होते. आपल्या डोक्यातली जी केंद्र असतात ती जागृत होतात, वास्तूची केंद्र देखील जागृत होतात. सोपा उपाय. म्हणजे सकाळी लवकर उठा, ईश्वराचे आभार माना, चुकीची माफी मागा, मग पंचमहाभूतांच्या अस्तित्वात जा, आंघोळ करा, देवाची पूजा करा, देवाला फुलं वाहा, फुलं वाहताना फुलं वाहा, बेल वाहा, तुळस वाहा. अरे काय आहे बेलामध्ये? काय आहे बेलामध्ये? उष्णता शामकता आहे. तुळशीत काय? अरे चावली ना माशी की लगेच जाऊन ते शेंबड पोरग जातं आणि तुळशीतली माती लावतं. इतका जबरदस्त हिंदू धर्मातला किंवा सनातनामधला प्रत्येक गोष्ट, पान आणि फूल, प्रत्येक गोष्ट ही आयुर्वेदाशी संबंधित. अरे धोत्र्याला पण किंमत आहे. धोत्रा सुद्धा वाहतात, कारण धोत्रा सर्वाधिक औषधी आहे, पण तो विषारी पण आहे. भांगेला सुद्धा महत्व आहे, तुळशीला सुद्धा महत्व आहे. इथे कशाला महत्व नाहीये? म्हणजे जीवनात तुम्ही सकाळी उठले की काय जातो तिथे पेस्ट घेतो, तिथून कृत्रिमता चालू होते. कसा 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 खासतो ते, म्हणजे सगळं इंग्लिशच चालू झालेलं. बरं, उठलं की पहिलं काय करतो? मोबाईल. बाकी सगळं राहिलं, बाकी माफी बिपी गेली ते लावत. आणि मग त्याच्यात पहिलं असतं क्राईम स्टोरी. काल खून झाला, इकडे आग लागली, तिकडे यांनी त्याला मारलं. मग आता मला सांगा, दिवसभर ती एनर्जी तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊन तुम्ही जर कामाला गेले तर कसं यश येणार? या गोष्टी किती वेळ लागतो माफी मागायला, किती वेळ लागतो कृतज्ञता व्यक्त करायला? 1-2 मिनिटं खूप होतात. मी सांगितलं ना, ते 4-4 तास नाही का वाजवत बसायची काही गरज नाही. तुमच्याकडे तो येत नाही, त्याला वेळ नाहीये तेवढा. तुमचं एक क्षण त्याच्यासाठी महत्वाचं आहे. जसं आपण एखाद्या पंतप्रधानांकडे तू भेटायला गेली, ते काय तुला दिवसभर घेऊन बसणार आहेत का? चहा पिऊ, जरा नाश्ता करू, काय त्यांना एक क्षण भेटणार, निघून जाणार. तसंच ऊर्जेचं सुद्धा आहे. ऊर्जा ही दिवसभरात तुम्हाला फक्त एक क्षणच भेटते, पण त्यानंतर ती तुम्हाला दिवसभर नवचैतन्यित ठेवते, कारण पिंडी ते ब्रह्मांडी. त्याच पद्धतीने वातावरणामध्ये शुद्धी हवी. दुसरं, आम्ही जेव्हा वास्तू व्हिजिटला जातो तेव्हा घर एकदम चकाचक असतं लोकांचं, कारण आम्ही येणार म्हणण्याचं घर साफ ठेवतात. मग मला एक सवय, मग मी काय करतो, मुद्दामून कपाट उघडून बघ. कपाट उघडलं की दाणकन अंगावरती सगळं पडतं. म्हणजे घर तुमचं स्वच्छ नाही, घर स्वच्छ नाही, घरामध्ये सगळे बोळे गोळे इकडे तिकडे पडलेले, अतिशय घाण.
कशी ऊर्जा? मग तिथे तुम्ही 100 उदबत्त्या लावल्या तरी होणार आहे का? म्हणजे तुमचं घर स्वच्छ पाहिजे. बरोबर. पुढे कापूर जाळा, आरती करा. मी नेहमी म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांड, पिंडी ते ब्रह्मांड. हा पिंड, हा वास्तू पुरुष. लावा ना गंध कपाळाला. तुमच्या स्त्रियांना कपाळाला हळदी कुंकू काय फरक पडतो? लावा, टिकली लावा ना. काहीतरी सानिध्यात जा ना त्याच्या. निसर्गात हळद लावली, हळद अँटीसेप्टिक आहे, लावा. त्याचं जर का पेटंट परदेशात घेतलं जातं आणि आम्ही मात्र हळदी कुंकू देवाला वाद बसतो, कारण आम्ही फक्त देव आणि हळदी कुंकू एवढंच डोक्यात घेतलं. पण त्या निमित्ताने हाताला लागणारे हळदी कुंकू आणि कपाळाला लागणारे हळदी कुंकू, त्यातून तुमच्या शरीराला मिळणारा आयुर्वेदाचा भाग आम्ही कुठे लक्षात घेतला? हे जर कळलं ना, तर हा जो काही वितंडवाद चाललाय ना, की हे केलं तर ते होईल, ते नाही केलं तर ते होईल, हे सगळं थांबून जाईल. सर, तुम्ही आता म्हटलात की घर स्वच्छ ठेवा, कारण हो. आपल्याकडे म्हणतो स्वच्छता जिथे लक्ष्मी वास करते बरोबर, तिथे. अगदी बरोबर. पण आता आपले काही प्रेक्षक आहेत, हम्म. म्हणजे ठेवतात ते घर स्वच्छ वगैरे, पण तरी ना त्यांचं पूर्वकर्म असेल किंवा काय, पण आर्थिक अडचणी त्यांची पाठ नाही सोडत, पगार वाढत नाही किंवा व्यवसाय नीट चालत नाही. मग अशांसाठी काही असे बघ, सोपे उपाय? मी तुला क्लिअर सांगतो, मला तुझं म्हणणं कळलं. हम्म. माझं ना आनंदी वास्तूचं एक ब्रीद वाक्य आहे. म्हणजे मी ज्योतिषी आहे, Okay. मी वास्तूवाला आहे, पण आमचं एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. नीट समजून घे, युअर नेचर इज युअर फ्युचर. तुम्ही म्हणता आमचा व्यवसाय चालत नाही. बाबा, तू उठतो आणि किती वाजता जातो? आलेल्या कस्टमरशी तू कसं बोलतो? आज माझ्या समोरचा जहा ना पावचे बैलगाडी, वा पावचे मारवाडी. बघा, तिकडून आला, काही नव्हतं, लोटा घेऊन आला आणि आता करंडे भरून पैसे त्याच्याकडे. अरे पण तो 4ला उठतो, तो रात्री 12ला दुकान बंद करतो, तो जेवता जेवता कस्टमर बघतो. इथं आम्ही दुपारी 1ला बंद करतो आणि 5ला उघडतो. म्हणजे त्यानं दिलेल्या चहात माशी पडली तर तो म्हणतो, सेट माफ करना, गलती हो गई, आज जाऊन गरम करून तोच चहा आणतो. आणि आपला माणूस म्हणतो, 10 रुपयात चहात माशी नाही तर काय हत्ती पडणार आहे का? म्हणजे थोडक्यात काय, की युअर नेचर इज युअर फ्युचर. बरोबर. म्हणजे ज्या माणसांना असं वाटतं की मला माझ्या व्यवसायात यश येत नाही, त्यांनी स्वतःचं चिंतन आणि आत्मपरीक्षण करावं. त्याला नक्की कळेल की आपलं कुठं चुकतंय, आणि त्या चुकांवर त्यांनी पांघरून न घालता पांघरून उघडलं तर त्याला कळेल की हा, आपण इथे चुकतो. म्हणजे तुम्हाला कोणतंही उदाहरण विचार, मी तुला लगेच सांगतो की ते इथं चुकतंय, त्यामुळे हे असं होतं. बरोबर. पैसे वगैरे ना, जे लोक पैशाच्या मागे पळतात त्यांना कधीही पैसे मिळत नाहीत. हा नियम आहे. तू पैशाला आस लाव, तुझ्या पुढे पळणार. कारण लक्ष्मी चंचल आहे ना, तुम्ही त्याच्याकडे मागे जाऊच नका, ती येते की बरोबर. म्हणून तर काय म्हणतो आमचा कृष्ण, कर्तव्य करत राहा, कर्म करत राहा, पण ते कर्म चांगलं करा. आता मी ज्योतिषी, मी वास्तूवाला आहे, मी तुझ्या घरी आलो, मी बघितलं, वा वा वा, कुलकर्णीबाई पैसेवाले आहेत, चला ही वस्तू द्या, ती वस्तू द्या, लुटा फसवा. मी काय केलं? माझं कर्म बिघडवलं ना. मग त्याच्यातनं माझं काय चांगलं होणार आहे का? नाही, वाईटच होणार आहे. तसाच हा सगळा प्रकार आहे. सगळा खेळ कर्माचा आहे, सगळा खेळ स्वभावाचा आहे. युअर नेचर इज युअर फ्युचर. दृष्टिकोन म्हणू शकतो. बस, तुमचा दृष्टी बदलला, दृष्टिकोन बदला, सगळं जगाची दृष्टी बदलते.